स्टेट द मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम. अकाउंटिंग मध्ये आता जी पद्धत वापरली जाते ती आहे डबल एंट्री सिस्टीम. पण इथे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे सिंगल एंट्री सिस्टीम बद्दलची माहिती. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड accurate information about the financial position of the business. सिंगल एंट्री सिस्टीम जी आहे ही फायनान्शियल पोझिशन जी आहे बिझनेसची त्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला प्रोव्हाइड करत नाही. ही जी पद्धत आहे ही लहान उद्योगधंद्यांसाठी ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, आपल्या आजूबाजूला जी किराणा मालाची दुकानं असतात या दुकानामध्ये जेव्हा आपण समजा गेलो आणि काही वस्तू खरेदी केली तर ते वहीमध्ये नुसतं लिहून ठेवतात, किंवा आपण त्याच्याकडनं काही उधारीवरती खरेदी केलं तर फक्त उधारी दिली एवढंच लिहून ठेवतात आणि त्यानंतर आपण उधारी त्यांना भागवल्यानंतर पुन्हा त्याला राऊंड करून ठेवतात. ही जी पद्धत आहे ती सिंगल एंट्री सिस्टीम आहे. ही छोट्या उद्योगधंद्यासाठी ठीक आहे, परंतु ती शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धत नाहीये. शास्त्रीय दृष्ट्या जी योग्य पद्धत आहे ती आहे डबल एंट्री सिस्टीम. पण या इथं आपल्याला प्रश्नामध्ये सिंगल एंट्री सिस्टीम बद्दल विचारलेलं आहे. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये फक्त कॅश बुक आणि पर्सनल अकाउंट याबद्दलच माहिती दिली जाते, जी छोट्या छोट्या उद्योगधंद्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद.